श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. वादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ऋणी शिशुच्या हात अक्षरे पंडित लिहावीत तैसे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ बदविता. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मधवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हारावाची म्हणी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीला. सिद्धीशी परी पहावा यत्न करून ऐसे विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांती करी. स्वतः ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसवले. गुरुचरित्र आरंभिले. व्हाव्यासी स्वामी कृपा परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेसी आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होता स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजुनी न्यावे पळवून येतीसी. असे कोणी एके दिवशी साधून योग्य समयाती मेहनती घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले. कापड गावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यांतून उतरले मागुती आले अक्कलकोटी. ऐसे बहुत वेळा घडले काही उपाय कुंठला. मग पुढे रजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुंठत टेकले हात तात्यांनी. मग अपेक्षा ते घेऊन बडोदे माझी आले पुरतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. तरी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभती पुढती. सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रूपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी कलकुटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेविते. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर टोका याचे चरणी. ऐसे तिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव व्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवसांनी आज्ञा झाली यशवंताशी. सत्वर यावे बडोद्यासी तेथे कार्याशी सोडून. साहेबा विष प्रयोग केला. मल्हारावळी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हगारले केले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वाचुनी प्रचिती आली. अघटित लीला दाखवली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त. शुभमवतु शिरवस्तु श्री स्वामी समर्थ मंगल चरणार्पण वस्तू.